नमस्कार मंडळी. ई प्रसारण इंटरनेट रेडिओ आणि प्रसार प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण भेटणार आहोत डॉक्टर गौरीताई मोघे यांना. नमस्कार. आपलं या कार्यक्रमात स्वागत असो. धन्यवाद. आपण या कार्यक्रमामध्ये महाभारतावर अनेक वेळा वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या जणांची आपण चर्चा केलेली आहे, पण आज महाभारतातला एक अगदी आगळावेगळा अपरिचित पैलू आपण समजून घेणार आहोत. तसं पाहिलं तर महाभारतामध्ये काय नाही असं म्हटलंच जातं, व्यासोच्छिष्टं जगत सर्वम. महाभारतात जे नाही ते कुठेच नाही असं म्हटलं जातं. तर आज आपण बघणार आहोत महाभारतातील शाप आणि वर. शाप आणि वर या दोन गोष्टींचं आपल्याला खूप आकर्षण असतं, पण महाभारतामध्ये ते शाप आणि वर हे अशा इतक्या सुंदर रीतीने गुंफले गेलेले आहेत आणि त्याचा महाभारतावरती खूप मोठा परिणाम झालेला आहे. तर आज गौरीताई आपल्याला हे सगळं समजावून सांगणार आहेत, पण तत्पूर्वी मी आपल्याला गौरीताईंचा परिचय करून देते. गौरीताईंनी पाणिनीय व्याकरणामध्ये M.A. संस्कृत केलेलं आहे. सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमधून संस्कृत आणि प्राकृत भाषा विभागातून त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर तिथूनच दुर्गा सप्तशतीतील बीजमंत्रांचे अध्ययन या एका वेगळ्याच विषयावरती त्यांनी PhD मिळवली आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन लिंग्विस्टिक्स हा टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील कोर्स त्यांचा पूर्ण झालेला आहे. गौरीताईंचं व्यक्तिमत्व हे चौफेर आहे. त्या संगीत अलंकारसुद्धा आहेत आणि अतिशय सुंदर गायन त्या करतात आणि मला असं वाटतं तुम्ही ठिकठिकाणी व्यावसायिक गायन पण करता ना. बरोबर. संशोधक म्हणून त्या 2014पासून कार्यरत आहेत. सध्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरामध्ये त्या कार्यकारी संपादक म्हणून काम करतात. महाभारताची सांस्कृतिक सूची हा एक छान वेगळा प्रोजेक्ट तिथे सुरू आहे, त्याच्या कार्यकारी संपादक म्हणून त्या काम करतात. भारत विद्या डिजिटल प्लॅटफॉर्म हा भांडारकरचा शिक्षणासाठीचा वेगळा विभाग आहे, तेथील त्या विभाग प्रमुख आहेत. रिटेलिंग ऑफ महाभारत या प्रोजेक्टच्या ते संपादक आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे संस्कृत व प्राकृत भाषा विभागात त्या अतिथी प्राध्यापिका म्हणून काम करतात. इंडिक नॉलेज सिस्टीम या अभ्यासक्रम समितीच्या पुणे विद्यापीठाच्या त्या सदस्य आहेत. मराठी विश्वकोश प्रकल्पासाठी त्यांनी लेखन केलेलं आहे. संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांसाठी त्या अनुवादक म्हणून काम करतात. तंत्रशास्त्र, महाभारत, पाणिनीय व्याकरण, भाषाशास्त्र व संगीतशास्त्र या विषयांवर शोधनिबंध, निबंध व व्याख्याने त्यांनी दिलेली आहेत. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असतो. परराष्ट्र मंत्रालयासाठी त्यांनी संशोधन प्रकल्प केलेले आहेत. इंडिकल्टी या संस्थेसाठी महाभारतावर आधारित 2 अभ्यासक्रमांची संरचना आणि व्याख्याने त्यांनी दिलेली आहेत. भारत विद्या या डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी विविध विषयांवर 10हून अधिक अभ्यासक्रमांची संरचना त्यांनी केलेली आहे. पुण्यातील व पुण्याबाहेरील विविध शैक्षणिक संस्थांसाठी तसेच अनेक सार्वजनिक व्यासपीठांवर महाभारत व अन्य विषयांवर आधारित सुमारे 125पेक्षाही जास्त व्याख्याने त्यांनी दिलेली आहेत. एपिक कला बाय डॉक्टर गौरी मोघे हे त्यांचं यूट्यूब चॅनल आहे, आपण जरूर त्याला भेट द्या. तेथे त्यांचा अभ्यास पूर्ण व्हिडिओज तिथे असतात आणि माझी खात्री तुम्हाला ते नक्कीच आवडतील. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या त्या व्यावसायिक गायिका आहेत. ऑल इंडिया रेडिओच्या त्या ग्रेडेड आर्टिस्ट आहेत. तर अशा या सर्वांगीण चौफेर व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर गौरी मोघे आज आपल्याकडे चर्चेसाठी आलेल्या आहेत. आता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. मगाशी मी गौरी सांगितलं की शाप आणि वर या सगळ्याचं आपल्याला आकर्षण असतं, पण आधी मुळात मला हे समजून घ्यायचं आहे की हे वर म्हणजे काय आणि शाप म्हणजे काय, हे नक्की काय असतं. हां, या दोन्ही संकल्पना ज्या आहेत, ज्या आपल्याला कथांमधून खूप परिचित असतात, कारण अगदी लहानपणी पण आपण ज्या गोष्टी ऐकतो त्याच्यामध्ये नेहमी असा एक संदर्भ काहीतरी येतो
आणि तुमच्या लक्षात येईल की काहीतरी जादू असते त्याच्यात. हो, तर जादू कशासाठी लागते या दोन्हीमध्ये जे असतं ते की जे नाही आहे ते अस्तित्वात येणं, हां, ही जी जादू आहे ते म्हणजे वर किंवा शाप. बरोबर. कारण एखाद्या माणसाकडे जे नाही आहे ते त्याला हवं असेल तर जे करायला पाहिजे ते करून मिळाला तर तो वर, किंवा त्याच्या सत्कर्मांमुळे त्याला मिळाला तर तो वर. आणि जे त्यांनी करू नये असं त्यांनी काहीतरी केलं आणि मग जे नको असतं किंवा नाहीये ते मिळतं ते म्हणजे शाप. असं त्याचं अगदी सोपं त्याचं देता येईल आपल्याला स्पष्टीकरण. फक्त याच्यात बऱ्याचशा पैलूंचा विचार करायला लागतो. कारण म्हणजे वर आणि शाप हे आपल्या साहित्यामध्ये खूप आहेत. जसं काही संकल्पना आपल्याकडे इतक्या रूढ झाल्या की ज्या आपण बाहेरच्या कथा साहित्यातून घेतल्या असतील. म्हणजे जसं परी, आता लहान मुलांना अनेकदा आपण परीकथा माहिती असतात, पण तुम्ही बघितलं तर आपल्याकडे परी ही दिसत नाही कॅरेक्टर म्हणून, ती आपण परदेशातल्या कथांमधून घेतली. पण आपल्याकडे अद्भुताची योजना कशामुळे झाली तर त्याची वेगवेगळी, ज्याला आपण टूल्स आहेत असं म्हणू, तर अद्भुत जे आहे ते ह्या वरांमधनं आणि शापांमधनं खूपदा साध्य केलं जातं. बरोबर. कारण अर्थच तो आहे ना की जे नाही आहे ते घडणं हा. आणि मग त्याच्यामध्ये शेड्स जे आहेत, म्हणजे म्हणलं की छटा त्यातल्या बघितल्या पाहिजेत. तर आता त्याच्यात तपश्चर्या असं काहीतरी येतं, मग आशीर्वाद असं पण काहीतरी येतं. आता वर शब्दाचा विचार केला तर तो वृ धातूपासून होतो. म्हणजे संस्कृतच्या एक प्रत्येक क्रियापद, ज्याला आपण अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्यापासून शब्द सिद्ध होतात. त्यामुळे म्हणजे इथे मला कायमच लक्ष वेधायला आवडतं की संस्कृत भाषा सुंदर आहे आणि अतिशय शास्त्रीय आहे. असं का म्हणायचं की त्यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ लावण्यासाठी त्यातली क्रिया काय हे आधी शोधायला लागतं. त्यामुळे क्रियाप्रधानता ही कायम असली पाहिजे, नुसती वाचाळता चालणार नाही. तर त्यातली क्रिया काय बघायला गेली तर वृ म्हणजे आता स्वयंवर शब्द जेव्हा आपण ऐकतो त्याच्यामध्ये म्हणतो की निवडणं, तर वर या शब्दामध्ये निवडणं हा अधिकार आहे. म्हणजे खरं तर तो अपेक्षित आहे, प्रत्येक वेळेला तसंच होतं असं नाही, पण म्हणजे एखाद्या देवतेने संदर्भाप्रमाणे बदलतं. पण अर्थातच अनेकदा की ज्या शक्ती ते वर देऊ करतात अनेकदा त्यांना मनातलं कळतच असतं, म्हणून ते त्या व्यक्तीला तशा पद्धतीने वर देतात. त्यामुळे मग त्या व्यक्तीला जे हवंय, त्याला जे निवडायचंय ते मिळणं म्हणजे याच्यामध्ये काही दैवी अलौकिक उच्च पातळीवरच्या शक्ती याही त्याच्यामध्ये अंतर्भूत. कारण आता पुन्हा एकदा की जे नाहीये ते जर का घडवायचं तर आता अगदी आपल्यासारखे सगळे सामान्य लोक इकडे तिकडे असतात. तर बरोबर आहे, आपण एखाद्याबद्दल आपल्याला खूप चांगलं वाटलं किंवा त्यांनी आपल्याला मदत केली तर आपण त्याला धन्यवाद देतो. खूपच असं आपल्याला भरून आलं किंवा त्याचा इतका सद्भाव असेल तर आपण सदिच्छा देतो. मोठे असतील, त्यांचं लहानांनी काही केलं तर आशीर्वाद देऊ शकतो. पण मला वाटलं म्हणून, एखाद्याने माझं काही प्रिय केलं म्हणून मला असं वाटलं की त्याच्याकडे उद्या आता 7 मजली महाल असावा, तर मी ते नाही देऊ शकत, कारण माझ्यात ती ताकद नाही, मी अधिकारी नाही. त्यामुळे वर काय किंवा शाप काय हे त्यांच्याचकडून मिळू शकतात ज्यांना ते द्यायचा अधिकार आहे आणि तेवढी शक्ती पण आहे. म्हणजे आपल्याकडे पर्याय वगैरे नसतील, पण अशी अद्भुत शक्ती असणारी दैवी व्यक्तिमत्व आपल्याकडे असतात. आणि काही प्रमाणात मला असं वाटतं यक्ष, गंधर्व, पर्यांचाच अवतार आहे. पण म्हणजे मी मगाशी ते उदाहरण का दिलं की काही वेळेला आपण इतकं ते असं आपल्या नेहमीच्या परिचयाचं असतं, पण आपण जर का आपल्या कथांमध्ये थोडं लक्ष वेधून त्याच्याकडे घेतलं पाहिजे आणि बघितलं पाहिजे की आपल्याकडे अद्भुताची रचना कुठल्या माध्यमांमधनं झाली. तर यक्ष, गंधर्व, अप्सरा असतील, म्हणजे त्याला डेमिगॉड्स असं ज्याला म्हटलं जातं की देवता आणि त्यांचे वेगवेगळे गण असतात ना, तर ती खूप म्हणजे काय त्याला म्हणू की फार सौंदर्य तर ते वाढवतातच त्या साहित्याचं आणि खूप शिकवून जातात आपल्याला माणूस म्हणून. आणि ही लोक शाप आणि वर देण्यासाठी म्हणजे तेवढी सक्षम असतात. नक्कीच. आणि त्यातले काही परत आता अजून थोडं खोलात जाऊया. आता आपली चर्चा तर सुरूच झाली आहे असं म्हणायला हरकत नाही, पण आता काही ऋषी आहेत की जे खूप शांत आहेत. म्हणजे ऋषींनी दिलेले वर हे वेगळे, देवतांनी दिलेले वर हे वेगळे. आता राजर्षी असं आपल्याला एक दिसतं म्हणजे महाभारतामध्ये, तर की ते राजे आहेत पण ते ऋषितुल्य आहेत. तर त्यांना पण तशी सिद्धी असते, ते देऊ शकतात. किंवा एखादी राजस्त्री असेल किंवा ऋषी पत्नी असेल किंवा स्वतः ज्याला संन्यासिनी असं आपण म्हणू तशी असेल, तर जिनी तेवढं तप केलंय किंवा ज्यांनी तेवढं कर्मांनी आपल्या ते साध्य केलंय
त्यांना ती शक्ती असेल तर ते वर देऊ शकतात. आणि अर्थातच काही अप्रिय झालं तर शापही मिळतो. पण सामान्य माणसांनी दिलं तर मी म्हणलं ना की शुभेच्छा, सदिच्छा, आशीर्वाद आणि तळतळाट जर का वाईट काही केलं तर, आणि त्याच्याबद्दल वाईट चिंतणं, ह्या पलीकडे असं बोललं आणि झालं असं सामान्यांच्या बाबतीत होत नाही. पण ह्या जे एका ठिकाणी पोहोचलेले लोक आहेत, त्यांच्याकडे ती शक्ती आहे, तो अधिकार आहे, त्यांनी जर का दिलं तर ते वर आणि शाप. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की याच्यामुळे समाजाला असा पण एक संदेश मिळतो की तुम्ही चांगलं केलं तर तुम्हाला बक्षीस मिळणार आहे आणि वाईट केलं तर तुम्हाला हे मिळणार. म्हणजे हा एक संदेश नकळत जातो जो तुम्हाला चांगलं वागण्यासाठी प्रवृत्त करतो. म्हणजे मुळातच जेव्हा आता महाभारताचा आपण आज विचार करतोय, अगदी रामायणाचा पण, की एक कथा आहे, त्याला कथा असली की नेहमीच लोक जास्त लक्ष देऊन ऐकतात, त्याच्यात गुंततात ते. आता त्यामुळे कथा आहे त्यामुळे रंजन होणारच आहे, कारण त्यात वेगवेगळे रस असतील, त्यात वेगवेगळे कॅरेक्टर्स येणार, त्याच्यात संवाद असणार की ज्यामुळे आपण जोडत जोडत स्वतःला ते वाचत पुढे जातो, त्याचा कंटाळा येत नाही. पण रंजनाबरोबर प्रबोधन हे मुख्य त्याचा हेतू असल्यासारखा असल्यामुळे त्या कथांमधनं हे सांगायचंच आहे. आणि मुळातच हेच आहे की तुम्ही जे करता त्याची जबाबदारी तुमची आहे. त्यामुळे की चांगलं केलं तर चांगलं मिळेल. पण असे प्रश्न जर का विचारले की मी गेली 10 वर्ष चांगलंच करतोय पण मला जे पाहिजे तर ते होतच नाही, तर पुन्हा एकदा आता महाभारतासारखं टेक्स्ट आहे ते तर तुम्हाला काळाचा महिमा इतकं सांगतं, सतत ते तुम्हाला सांगतं की काळाच्या अलीकडे पलीकडे आपण नाही हलू शकत. आणि त्यामुळे अनेकदा त्याला की ते मान्य करणं, ते स्वीकारणं ही एकमेव त्याच्यासाठी त्याला एक आशा आहे असं मी म्हणेन. म्हणजे अट नाही म्हणणार की ती आशा मी का म्हणते की ते स्वीकारलं तर आपल्याला पुढे नीट जगता येतं. आणि तेच मी वर आणि शापांच्या बाबतीत म्हणजे तुम्हाला शांतता मिळते, तुम्ही तुमच्या आयुष्याशी एक प्रकारे चांगली तडजोड करून नक्की नक्की तुम्ही म्हणजे तुम्हाला मानसिक शांतता मिळाली की काय करायचं काय नाही करू हे तरी तुम्हाला समजतं. त्यामुळे एक कसं की एक सामान्यपणे एक ढोबळमानाने विचार केला की सगळेजण असे खूप खोलात जातील, 2 तास रोज चिंतन करतील, ध्यानमग्न होतील, असं होऊ नाही शकत व्यक्ती तितक्या प्रकृती. पण निदान हे तरी पटकन जाता जाता समजलं पाहिजे, जे तुम्ही मगाशी म्हणालात की चांगलं केलं तर काहीतरी चांगलं मिळतं आणि आपण एखाद्याचं वाईट केलं तर आपलं कर्म आपल्याचकडे येणार आहे. निदान हे तरी या वर आणि शाप या म्हणजे 2 संकल्पनांमधून पहिलं सांगायचं आहे. आणि आता महाभारतासारखा जो शतसहस्री ज्याला म्हटलं जातं असा ग्रंथ आहे जो व्यासांसारख्या ऋषींनी लिहिला, ते त्याच्याबद्दल सांगत असताना इतकं काय काय शिकवून जातात की थोडा जरी वेळ मिळाला विचार करायला तर सार्थकच होईल. खरं खरं. मग आता आम्हाला तुमच्याकडनं समजावून घ्यायचं आहे गौरीताई की महाभारताचे यांचं प्रयोजन काय की ज्याच्यामुळे हे आपण शिकू शकतो. नक्कीच. महाभारतात तर त्याची खूप महत्त्वाची योजना आहे असं मी म्हणेन. कारण तुम्ही जर का महाभारत कथेचा विचार केलात तर तिथे किमान 3 काळ एका वेळेला सुरू असतात. कुठले ते सांगते. आता पहिलं म्हणजे कसं की जसं आत्ता आपण बोलतोय तर तुम्ही मला प्रश्न विचारलात की आता वर आणि शाप हा आज आपला समजा विषय आहे तर तो म्हणजे काय आणि महाभारतातला काय. त्याची सुरुवात करताना आपण अर्थातच थेट महाभारतातला एक हा वर एक हा शाप अशी केली नाही ना. आपण आधी बोललो की ह्याचा हा अर्थ आहे का, त्याचा तो अर्थ आहे का. आता हे आपण दोघी बोलल्यानंतर पुन्हा जेव्हा आपलं हे सगळं डिस्कशन कोणी ऐकलं, चर्चा ऐकून, आणि त्या 2 माणसांनी असं विचारलं त्यांच्यापैकी एकाने दुसऱ्याला की उमाताईंनी गौरीला प्रश्न विचारला आणि गौरीने सांगितलं होतं त्या मला परत सांगतेस का. तर ती जी व्यक्ती सांगेल ती सांगत असताना ती स्वतःचं काहीतरी सांगेल आणि आपल्या दोघींची चर्चा सांगेल. परत तिसरी जोडी अशी येईल की ती म्हणेल उमाताई आणि गौरी बोलल्या होत्या आणि अजून त्या दोघी बोलल्या होत्या तर त्यातलं काय झालं होतं ग नक्की मला सांगशील का. एक्झॅक्टली अशा पद्धतीने महाभारताचं टेक्स्ट पुढे जातं. कारण सुरुवात कशी होते की जनमेजय हा जो वंशज आहे पांडवांचा तो प्रश्न विचारतो की माझ्या पूर्वजांची कथा काय. आणि मुळातच त्याचे वडील म्हणजे परीक्षित राजा, तर त्याला सर्पदंशाने मृत्यू प्राप्त झाला. त्याच्यामध्ये आता शाप आहे अर्थातच. त्यामुळे महाभारताची सुरुवातच एका शापाच्या कथेनी होते. आणि लोकांना कदाचित एवढंच माहिती असेल की त्याला सर्पदंश होईल असा शाप का मिळाला किंवा त्याला तो शाप होता, पण सर्पांचा मग यज्ञ होईल आणि मग थांबवायला लागेल यासाठी अजून एक वर आणि अजून एक शाप तिथे निहित आहे. ते लोकांना माहिती नसतं की सर्पांच्या पूर्ण प्रजातीला एक शाप मिळाला त्यांच्याच आईकडून, म्हणून त्यांना तिथपर्यंत जावं लागतं. हे असं सगळं गुंतत 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 जातं. आणि मग तिथे अगदी त्यामुळे तिथे जे सुरू होतं त्या डिस्कशनमधनं म्हणजे एक काळ असा चाललाय की ज्याच्यामध्ये जनमेजय आहे तो ऋषींना विचारतोय की काय झालं. त्यानंतर असं होतं की
सौतीनी म्हणजे जे कथा सांगत असतात ऋषी असे, तर त्यांनी जे ऐकलं महाभारताबद्दल ते इतर ऋषींना एका अरण्यामध्ये सांगतायत. तिथे ती कथा पुन्हा सांगितली जाते, कारण यज्ञाच्या वेळेला ती सांगितली गेली होती, ती तू काय ऐकलीस असं तेव्हा इतर ऋषी विचारतात तेव्हा. त्यामुळे परत मी जसं म्हणलं की आपण दोघी जे बोललो ते अजून कोणीतरी बोलेल, आणि मग त्याच्यामध्ये सुरुवात होते की तेव्हा काय झालं, आणि मग त्या भूतकाळामधली जी वेगवेगळी पात्र आहेत ती जे एकमेकांशी बोलतात, जे जे प्रश्न विचारतात, एक आयुष्याविषयी जो विचार करतात, त्यांना जे प्रश्न पडतात त्याची जी उत्तरं मिळतात, ती कथा म्हणजे महाभारत आहे. ही कथा अशा ह्या स्पायरल पद्धतीने पुढे जात असताना, म्हणजे एक एक आवर्तनं घेत घेत ती अशी नाही जात, लिनियंट नाहीये महाभारताची. इथून निघालं तिकडे पोचलं असं महाभारत जातच नाही. फक्त एक आहे की व्यासांसारखा सिद्ध हस्तलेखक असल्यामुळे ते इथून निघाल्यावर इकडे तिकडे पण नाही जात, ते अशी गोल 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 आवर्तनं घेतच तिथपर्यंत पोचतं. आणि मला वाटतं आपल्या विचारांचं आवर्तन त्यातनं पूर्ण व्हावं ही त्यांची इच्छा आहे. हे आवर्तन घेत तिथपर्यंत पोचण्यासाठीची काही टूल्स आहेत, तर त्यापैकी एक टूल म्हणजे एक माध्यम म्हणजे वर आणि शाप आहेत. त्यामुळे महत्त्वाचं प्रयोजन की एखादी घटना त्या काळामध्ये घडवण्यासाठी किंवा त्याचा परिणाम तसा हवा आहे म्हणून कधी कधी शाप दिले जातात आणि कधी कधी वर दिले जातात. म्हणजे आधीची जी सुरुवातीची कथा आहे ती मी नंतर सांगते, पण आधी जरा जे परिचित आहे त्याबद्दल बोलू, कारण सगळ्यांना माहिती असतं की कुंतीला 5 मुलं झाली, गांधारीला 100 मुलं झाली. आता स्थिती अशी आहे की ह्या संततींमुळे पुढे भारती कथेमध्ये जे युद्ध झालं, भारती युद्ध ज्याला म्हटलं जातं ते झालं. ह्या दोघींच्याही संततीचा संबंध वरदानाशी आहे. त्यांना वर मिळालेत म्हणून तशी त्यांना संतती झाली. आता हे कसं नाकारणार की म्हणजे ती कथा तशी पुढे जाण्यासाठी तो वराचा सर्कल फिरलो. एक्झॅक्टली. आता कुंतीच्या बाबतीत कसं की तिच्या लग्नाच्या आधी तिने ऋषींची सेवा केली. सुरुवातीला त्या ऋषींचं नाव येत नाही, पण नंतर टेक्स्टमध्ये येतं, तर दुर्वास ऋषींची केली. आणि मग त्यांनी तिला सांगितलं की तू ज्या देवतेला आवाहन करशील तिच्यापासून तुला तो अंश मिळेल, तुझ्या पोटी येईल. आता इथे कुंतीने काही मागितलं नाहीये, पण कदाचित मी म्हटलं ना की ऋषी हे कसं की ते अंतर्ज्ञानी असतातच, कारण म्हणजे इंट्युशन ज्याला म्हणतो ते की विदिन ट्युशन आहे ना ती, त्यामुळे त्यांना सगळं ज्ञान त्यांना आहे, ते विजनरी आहेत. जे आपण बघू शकत नाही ते विजन त्यांना आहे, म्हणून ते ऋषी दर्शनात खऱ्या अर्थाने. बरोबर. तर त्यांना जे दिसतंय की पुढे कदाचित प्रॉब्लेम होऊ शकतो, आणि प्रत्येक स्त्रीला असते एक तशी इच्छा की आपल्याला संतती असावी, ते जाणून त्यांनी आणि पुढच्या घटनाक्रमासाठी त्यांनी आधीच तसा वर दिला, कारण पुढे पांडुराजाला काहीतरी प्रश्न येणार आहे. त्यामुळे त्याची सोय आधीच त्यामुळे टूल बघा, म्हणजे कथेचे टूल म्हणून बघा की कथा पुढे जाण्यासाठी. आता कसं आहे की पांडूला जो प्रश्न आला त्याला पण शाप मिळाला, कारण पुन्हा एकदा आता तिथे शाप मिळालाय. नाहीतर नॉर्मल संतती झाली असती तर असे गुणच आले नसते ना जे देवतांचे आलेत पांडवांमध्ये. ते सामान्य संतती. आता कसं आहे की दुर्योधन आणि दुःशासन म्हणजे यांच्यामध्ये पण गुण नव्हते असं मी म्हणणार नाही, पण कशी की मानवांपासून झालेली बायोलॉजिकल मदर अँड फादर असं ज्याला आपण म्हणू तशी ती संतती आहे. तिथे डिव्हाइन अंश नाही आहे. पण कुंतीच्या संततीमध्ये जी 5 जण आहेत किंवा दैवी अंश आहे. त्यामुळे दैवी अंश आणि मानुष अंश ह्याच्यातनं जे तयार होतं त्याचं सगळं वागणंच तुम्हाला वेगळं दिसतं, आणि म्हणून कलाटणी मिळते. म्हणजे त्या दृष्टीने तुम्ही तिकडे बघितलं की मग तुम्हाला चित्र दिसतात अगदी. त्यामुळे महाभारतामध्ये आपल्याला खूप रंग दिसतात आणि खूप रंगांच्या छटा दिसतात. तुम्ही एक एक बघायला गेलं तरी ते सुंदर आहे, आणि तुम्ही पूर्ण चित्र लावून बघितलं आणि इथेच ती गडद काय आणि तिथेच ती हलकी काय ह्याचा विचार केला तर जे सौंदर्य दिसतं ते महाभारत आहे. खरं. त्यामुळे ते एक झालं की जे कुंतीला मिळालं. मग गांधारीला असं शंकरांनी वर दिला असं ती एक कथा लोकांना माहिती आहे. पण अजून एक प्रसंग येतो की एकदा व्यासमुनी खूप थकून तपश्चर्येहून आले होते, कारण ही सूनच ना, आणि या निमित्ताने कायम महाभारताबद्दल एक युद्धाची कथा म्हणून बघितलं जातं, पण नातेसंबंधांबद्दल महाभारत ज्या पद्धतीने बोलतं ना तितकं सुंदर टेक्स्ट तुम्हाला सापडणार नाही. की ते येतात तिथे आणि तिला म्हणतात की मी खूप थकून भागून आलोय, मी दीर्घकाळ तपश्चर्या करून आलोय. तर सून आहे ती त्यांची, ती परत राजस्त्री आहे, तिला सगळे म्हणजे मॅनरिझम्स तर तिला माहितीच आहे आणि तिला आदर पण खूप आहे. ती त्यांची सेवा करते, ती त्यांना खायला प्यायला घालते. तर ते इतके प्रसन्न होतात आणि तिला म्हणतात की मी तुला वर देतो की तुला 100 मुलं होतील. त्यामुळे हा स्वतः व्यासांनीच वर दिलेला आहे गांधारीला. ते तिथे थांबत नाहीत. तर मी म्हटलं ना की त्यातनं ते नातं पण कसं दिसतं की जेव्हा तो एक मांसाचा गोळाच जन्माला येतो आणि आता त्याचं पुढे काय करायचं, तेव्हा व्यास स्वतःहून येतात.
मदत करतात गांधारीला, ते सगळं घटांमध्ये ठेवतात. आणि तेव्हा मात्र माहिती आहे का की ती त्यांना अतिशय प्रेमाने असं म्हणते की तुम्ही मला 100 मुलं दिलीत, पण एखादी कन्या असल्याशिवाय ना एक कुटुंब प्रेमाने पूर्ण होत नाही. तर मला आणि काय आहे की मला जर का कन्यारत्न झालं तर जावयाचं सुख पण मिळेल आम्हाला आणि मुलीचं पण सुख मिळेल. तर नुसते पुत्र असून चालणार नाही, मला मुलगी पण हवी आहे. तर तिची ती पण इच्छा ते पूर्ण करतात. आता वरदान म्हणजे काय की आता निवडण्याचं, आता त्यांनी स्वतःहून काय सांगितलं की 100 मुलं तुला होतील. त्यांना माहिती आहे की पुढे संघर्ष व्हायचा आहे, त्याच्यामध्ये 100 कौरव आहेत. निदान त्या काळात तरी स्त्रिया अशा सर्रास जाऊन रणांगणावर लढत नव्हत्या. द्रौपदीसारखी एखादी की जिला शस्त्राची गरजच नाही लढण्यासाठी, तिच्यासारखं युद्ध कोणी केलंच नाही महाभारतात. पण अदरवाईज तुम्ही बघायला गेलं तर स्त्रिया काही जाऊन लढणार नाही आहेत, त्यामुळे तशी काही तेव्हा गरज नाही आहे. पण वरामध्ये जे निवडणं आहे, इथे खऱ्या अर्थाने गांधारीने निवडलं की मला मुलगी पाहिजे, कारण मग ते पूर्ण होतं कुटुंब आणि म्हणजे मुलीमुळे प्रेम वाढतं. आता हा संदेश पण बघा महाभारताचा की आत्ता आपल्याला बेटी बचाव आणि काय 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 करायला लागतं, तर आपल्या टेक्स्टनी कधीच सांगून ठेवलं आहे हे. खरं, अगदी खरं. इथे त्या शापांमुळे वरांमुळे कशी ती कथा पुढे जाते. पांडव आणि कौरव ह्या 2 महत्त्वाच्या कॅरेक्टर्सच्या समूहाची जी मांडणी केली आहे व्यासांनी, तीच त्या वरदानांमुळे झाली आहे तसं बघायला गेलं तर. म्हणून मी म्हटलं की कथा त्यांना जिथे न्यायची आहे तिथे नेण्यासाठीचं माध्यम म्हणून वर आणि शापांची योजना आहे. बापरे. म्हणजे लेखनाच्या दृष्टीने जर बघितलं तर त्यांना हे अतिशय आवश्यक होतं. आणि वर आणि शापामुळे होतं काय माहितीये का की त्यांना काळ पण त्यांना हवा तसा शिफ्ट करता येतो. बरोबर. म्हणजे असं काहीतरी घडलंय की आत्ता असं झालंय, मग याचं कारण काय, तर ह्याच्या पूर्वी कधीतरी असं झालं होतं, मग लगेच ते भूतकाळात असं झालं, तेव्हा ते तसं झालं होतं, त्याचा परिणाम म्हणून हे मिळालं. यानी ती म्हटलं की स्पायरल पद्धतीने आपल्या मनाचं एक समाधान किंवा आपल्याला एक कारण हवं असतं तेही मिळतं. हो. आणि कसं आहे की भगवद्गीतेने कर्मयोग सांगितलंच, प्रश्नच नाही. पण म्हणजे मला हे नेहमी असं वाटतं की भगवद्गीतेतले श्लोक, त्याचा अर्थ, अनुवाद खूप लोक वाचतात, पण त्याची जर का तुम्हाला काउंटर एक्झाम्पल्स की असं मला बघायचे असतील, म्हणजे त्याच्या उपयोजित किंवा तसं लावून बघायचं असेल तर ते महाभारतातच बघावं आधी की अशा आशयाचा श्लोक आहे आणि ह्याचं उदाहरण कुठे तर या प्रसंगात. म्हणजे गीतेचं उपयोजन म्हणजे महाभारत. त्यामुळे दुसरं काही नाहीच आहे. त्यामुळे आता कर्माचा संबंध, आपण जे करू त्याची जबाबदारी आपल्यावरच येणार. आणि तरी तसं झालं तर शांतपणे ते राहून पुढे, तरी पण त्या काळातलं जे आपलं कर्म आहे ते करत राहणं आणि पुढे जाणं, हे जे भगवद्गीता शिकवते ते सगळं खरं तर महाभारतातल्या प्रसंगांच्या अनुषंगाने व्यासांनी पण आपल्याला शिकवलंय. आणि त्यासाठी मग ते वर आणि शाप हे सतत तुम्हाला दिसतात तिथे. पण म्हणजे मग वरांचा आणि शापांचा मुख्य कथेशी संबंध कसा होतो किंवा कसा जोडला जातो? नक्कीच. आता मुख्य सगळ्या कॅरेक्टर्सचा विचार केला ना तर तुम्हाला कुठे ना कुठेतरी एखादी वराची किंवा शापाची कथा दिसेलच. असं अगदी क्वचित होईल की नाहीये. म्हणजे अजून एक कॅरेक्टर घेऊ आपण, विदुराचं कॅरेक्टर. तर विदुराच्या बद्दल असं सतत वाटतं ना की तो सतत सांगत असतो चांगलं वागा, पण त्याचं कोणीही ऐकत नाही. आता ह्याला कारण काय? लगेच महाभारताने एका शापाचं कारण दिलं. आता लोकांना हे माहिती नाहीये की महाभारत हे धर्मशास्त्र असं म्हटलं जातं. म्हणजे महाभारत स्वतःलाच पहिल्या त्याच्या प्रशस्तीच्या काही श्लोकांमध्ये स्वतःला धर्मशास्त्र असं म्हणतं. आदिपर्वामधला श्लोक आहे तसा. आता धर्मशास्त्र, शास्त्र म्हणजे काय की त्याच्यामध्ये मेथडॉलॉजी आहेत, कसं बघायचं ते समजणं. हे धर्मशास्त्र काय आहे? इट्स नॉट जस्ट अबाउट अ रिलिजन. काय वागायचं काय नाही वागायचं हे जे सगळं धर्म म्हणून एक मोठी अमरेला जे आहे त्याच्यामध्ये जे जे लागतं त्यासाठी. तर धर्म सांगताना धर्म कॅरेक्टर म्हणून पण योजलाय ना व्यासांनी. मग त्याच्यामध्ये धर्म हा देव आहे जसे इतर होते. मग पांडवांचा माहितीच आहे की युधिष्ठिर हा धर्माचा अंश आहे. अजून एक अंश आहे ना धर्माचा, तो कोण? विदुर. कारण अंश नाहीये म्हणजे तो आता एका काळामध्ये 2 पिढ्यांमध्ये धर्म आहे महाभारताच्या. कसा? तर धर्माचा अंश म्हणून जन्माला आलेले युधिष्ठिर, पण स्वतः धर्मराज म्हणजे धर्म जो देव आहे त्याला शाप मिळून तो विदुराच्या रूपाने जन्माला आलाय. त्यामुळे शाप आहे कारण त्यांनी मांडव्य ऋषींच्या बाबतीमध्ये चुकीचं जजमेंट केलं. त्यांच्याकडून अगदी लहानपणी एका फुलपाखराला म्हणजे पाखराला जो त्रास दिला गेला तो त्यांनी धरला की यांच्याकडनं अधर्म झाला
आणि म्हणून त्यांना खोटा आळ येऊन चोरीचा सुळावर चढवलं गेलं त्या राजाकडनं, त्या राज्याच्या. पण तरी त्यांना मृत्यू प्राप्त झाला नाही. कारण तेव्हा मग राजा घाबरला की आपल्याकडनं काहीतरी चूक झालं का, कारण हे असे कसे काय जिवंत राहिले, त्यांच्यात सूळ गेलाय असा तरी सुद्धा. मग धर्मराज आणि ते ऋषी असा त्यांचा संवाद आहे. आणि म्हणून देवतांपेक्षा पण ऋषी श्रेष्ठ असतात ते अनेकदा म्हटलं जातं ना, त्याच्यासाठी पण ही कथा आहे. तर ते म्हणाले त्याला की तू असं कसं केलंस. तर ते धर्मराज म्हणाले नाही, तेव्हा तुम्ही लहान असताना केलं होतं. तर ते म्हणाले की इतक्या कमी वयातलं कर्म जे अजाणतेपणी झालेलं असतं ते आपल्याकडे धरत नाहीत पाप म्हणून. तर त्यामुळे तुझ्याचकडनं पातक झालं की माझ्यासारख्या ऋषीला तू शिक्षा केलीस, त्यामुळे तुला आता एक हीन जन्म घ्यायला लागेल. आणि म्हणून तो आलाय राजवंशात, पण तो दासीचा पुत्र आहे आणि तो कितीही चांगलं सांगत असला तरी त्याचं कोणी ऐकत नाही. त्यामुळे या शापामुळे खरं तर धर्म म्हणजे महाभारतातला धर्म अशा काळात चाललाय की जेव्हा धर्मच स्वतः शापित आहे. आणि म्हणून धर्माला ग्लानी पण आली आहे तेव्हाच. पण विजय पण नेहमी धर्माचाच व्हायला पाहिजे. म्हणून युधिष्ठिराला धर्माचा अंश म्हणून जन्माला आणलंय एका वरदानाने आता त्या शापाला तोड म्हणून. आणि कितीही काहीही झालं तरी साम्राज्य हे शेवटी युधिष्ठिरालाच मिळालं, कारण धर्माचाच विजय होतो. त्यामुळे कॅरेक्टर्सच्या सिम्बॉलिझम मधून पण, त्या प्रतीकांमधून पण एक शाप एक वर याच्यातून धर्माचाच विजय होतो हे सांगितलंय. आता बघा तुम्ही किती सुंदर पद्धतीने योजना आहे त्या कथा. म्हणजे हे सगळं बघताना आपल्याला कशा पद्धतीने या कथेकडे बघितलं पाहिजे हे पण आपण नक्कीच नक्कीच. खरं खरं. पण यातल्या मुख्य पात्रांना काही वर मिळाले, शाप मिळाले, तर ते कोणते कोणते? हां, आता मी एक विदुराबद्दलचा तर सांगितलाच. आता वरदानांचा विचार केला तर वर तर बरेच आहेत. म्हणजे आता कसं की जसं गांधारी कुंतीचं आपण बोललोच, अर्जुनाला आहेत, भीमाला आहेत. आता ह्याच्यात अजून एक आपण सेक्शन करू त्याचा, म्हणजे उपविभाग म्हणू आपण त्याला, सबसेक्शन म्हणू, की जेव्हा ते युद्ध करणार आणि मग त्याची तयारी करत होते तेव्हा त्यांनी अनेक अस्त्रशस्त्र प्राप्त केली. आता त्याच्यामध्ये किराताचा एक प्रसंग येतो, म्हणजे ज्याच्यावर किरात अर्जुन हे नंतर लिहिलं गेलं. तर शिव आणि अर्जुन ह्यांच्यामधला जो एक संघर्ष होतो तो तप करत असतो, कारण त्याला अस्त्र हवं असतं, पाशुपतास्त्र हवं असतं शिवाकडनं. मग त्याची परीक्षा घेतली जाते आणि मग त्याला ते दिलं जातं वर म्हणून. त्यामुळे आता हा एक म्हटलं की जन्मापासून असं वर आहे असा नाही, पण त्या काळात तो मिळाला त्या युद्धासाठी म्हणून पाशुपतास्त्र. शंकराने त्याला ते वर म्हणूनच दिलं. त्यानंतर अर्जुनाच्याच बाबतीत सांगायचं झालं तर खांडव दहाचा जो प्रसंग आहे त्याच्यामध्ये तो इंद्राचाच आलेला अंश खरं तर अर्जुन, पण त्याचा पालक पिता असं म्हणून आपण इंद्र हा. तर इंद्र आणि अर्जुन यांच्यामध्येच युद्ध झालं. पण काय झालं की इतका चांगला अर्जुन लढला आणि ते थांबवलं पण गेलं. त्यानंतर इंद्र इतका प्रसन्न झाला त्याच्यावरती आणि त्यांनी त्याला सांगितलं की मी तुला सगळी दिव्य अस्त्र देईन. त्यामुळे जेव्हा वनवास मिळाला आरण्यक पर्वामध्ये तिसऱ्या, तेव्हा त्या वनवासातला काही काळ अर्जुन हा स्वर्गामध्ये गेला होता ती सगळी दिव्य अस्त्र इंद्राकडनं मिळवण्यासाठी, आणि ती त्याला सगळी मिळाली. आता हा परत वराचाच भाग झाला. आता भीमाच्या बाबतीत आता अजून एक सांगते, याच्यातला अजून एक आपण पैलू बघू उपविभाग म्हणून, की एक असा वर आहे की जो तुम्ही तपश्चर्या करता आणि मग तुम्हाला मिळतो. एक असा आहे की जो तुम्हाला सत्कृत्य तुमच्याकडनं काहीतरी घडलंय म्हणून, जसं आता मी गांधारीचं सांगितलं की तिने खूप मनोभावे सेवा केली, तिला व्यासांनी वर दिला. आकाशवाणी हे अजून एक टूल आहे महाभारतातलं, की ज्याच्यामध्ये कधी कधी आपल्याला असं वाटतं की हे म्हणजे एक अद्भुत आहे, दिव्य घटना आहे, पण त्यातून पण वरदानच दिसतं आपल्याला. त्यामुळे आता जेव्हा भीमाचा जन्म झाला आणि काही काळाने खेळवत होती कुंती त्याला आणि तिच्या हातून तो पडला, तर त्या शकलं झाली त्या दगडाचीच. त्यामुळे त्याच्यामध्ये तेवढं बळ असेल असं एक ती आकाशवाणी आहे. परत अर्जुनाच्या जन्माच्या वेळेला पण आकाशवाणी आहे की हा अजेय योद्धा असेल आणि ह्याला कोणी हरवू शकणार नाही, ही आकाशवाणी झाली आहे. आता तपाचं अजून महत्त्व सांगते की खरं तर इंद्राला बोलवून त्याचा अंश प्राप्त करणं हे कुंतीला आधीच मिळालेल्या वराचा भाग होता. पण अर्जुनाच्या जन्माच्या आधी पांडू आणि कुंती या दोघांनी ठरवलं की आपल्याला देवेंद्राला बोलवायचं आहे. तर त्यांनी तप केलं आहे आणि पुन्हा एकदा मग इंद्र प्रसन्न झाला आणि तो म्हणाला की माझा अंश येईल तुझ्या पोटी. त्यामुळे ते विशेष काही हवं असेल तरी तपश्चर्या करायला लागते आणि मग विशेष तपाचं एक विशेष फळ म्हणून तो वर. असं द्रौपदीचा जन्म घेऊन ती जन्माला आली अग्नीतनं आणि
ती खरंच देवताच आहे. म्हणजे कसं की देवतेला काही कुणाच्या गरज नाही आहे कधी याचं काही नाही. म्हणजे तिचं आवाहनही केलं नाही आहे खरं तर, कारण तिच्या वडिलांना पुत्राची अपेक्षा आहे की जो द्रोणवध करेल, त्यामुळे त्यांनी पुत्र मिळावा म्हणून तो यज्ञ केला आहे. आता पुन्हा आता हे एका पद्धतीचं वरदानच मानलं पाहिजे की त्या तपाच्या सिद्धीने मिळालेलं जे फळ असतं ते मुलगा तर हवाच होता, पण अग्नीतनं एक दिव्य कन्या जन्माला आली. आणि जेव्हा द्रौपदी जन्माला आली तेव्हा एक आकाशवाणी झाली की ही कन्या एक देवकार्य पूर्ण करेल. आणि देवकार्य पूर्ण करेल म्हणजे कुठलं, तर ही निमित्त होईल क्षत्रियांच्या संहारासाठी. आता एक स्त्री किंवा एक अस्तित्व म्हणून एक एंटिटी अशी जन्माला येते, दिव्य जन्मच आहे तिचा, तिला दिव्य जन्मच म्हटलं जातं. अग्नीतनं ती घेऊन येतानाच ती अग्नीचे गुण घेऊन आली आहे. परत कसं मग नंतर आपल्याला कळतं की ती इंद्रश्री म्हणजे शची आहे किंवा तिला लक्ष्मी पण अनेकदा म्हटलं जातं. पण आकाशवाणीमुळे तिच्या एक असं वरदान असल्यासारखं आहे जे तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी शापासारखं ठरलं असेल, कारण त्यामुळे तिने खूप क्लेश आणि यातना भोगल्या. पण त्या काळामध्ये ते घडवून आणण्यासाठी जी आकाशवाणी झाली त्याचं परत वरदानासारखंच बघायला लागतं. बरोबर आहे, अगदीच बरोबर आहे. कारण ते सगळे जे क्षत्रिय होते ते असुर होते, त्यांनी राजवंशांमध्ये जन्म घेतला होता. फक्त राजवंशात असं नाही तर प्राण्यांच्या रूपात पण जन्म घेतला होता. आणि पृथ्वीवरती इतका भार झाला होता म्हणून ही सगळी कथा सुरू व्हायच्या आधी पृथ्वी गेली ब्रह्मदेवाकडे की मला मदत करा, मला हा भार सहन होत नाही. मग ब्रह्मदेवानी इतर देवतांना बोलवलं, सगळे विष्णूंकडे गेले. मग ती एक खऱ्या अर्थाने दैवी योजना झाली की आता आपण सगळे, त्याला अंशावतरण असा भाग मानलं जातं महाभारतातला, आदिपर्वामध्ये येतो तो. त्याच्यामुळे सगळ्यांनी ठरवलं की आपण आता आपल्या अंशासकट जन्म घेऊ तिथे आणि हा पृथ्वीवरचा भार कमी करू. जो भार कमी करण्यासाठी एक महायुद्ध होणं गरजेचं होतं. आता ह्या महायुद्धत्व देण्यासाठी जे जे करावं लागलं त्याच्यामध्ये शाप आणि वरदानांचा खूप मोठा वाटा आहे असाच. म्हणजे ते सगळं आकाराला आणण्यासाठी वर आणि शाप यांनी टूल म्हणून काम केलं. हे एक वेगळा एक्सपेरिमेंट. बरोबर आहे. पण अजून कोण आहे? उदाहरणार्थ मला कर्णाबद्दल कुतूहल होतं. कारण तो सूर्याचं वरदान घेऊन जन्माला आला पण ऐन युद्धामध्ये. हो, आणि कर्णाच्या बाबतीत कसं आहे की त्याच्या आईने त्याला सोडलं. पण तुम्ही तो पोर्शन वाचा जेव्हा, म्हणजे आता मी म्हटलं ना की वरदान आणि हे जे आपण चाललंय, तर आशीर्वाद हा जो त्यातला एक पैलू आहे ना तो पण महत्त्वाचा आहे. आता कुंतीसारखी स्त्री आहे, ती पण या भारावतरणासाठी कसं आहे की गांधारी कुंती ह्या पण दैवी शक्तींमधनंच आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला पण काहीतरी अर्थ राहतो किती नाही म्हणलं तरी. तर ती इतकं त्याला आशीर्वचनं देते त्या नदीत सोडण्याच्या आधी. त्यामुळे ते आईचे आशीर्वाद खूप आहेत खरं त्याच्याकडे, कारण ती त्याला ठेवू नाही शकत तत्कालीन समाजव्यवस्थेमुळे. कारण त्याच्यात पण परत कसं आहे की एक सत्यवतीच्या वेळेला काहीतरी वेगळी व्यवस्था असावी, कारण व्यास तिचे लग्न आधीची संतती, पण ते येतात कुरुकुळामध्ये वारंवार आणि ती सांगू पण शकते. पण कुंती ते बोलू शकली नाहीये. कदाचित तिच्या राज्यामध्ये तसं असावं किंवा काळ बदलला असेल, मधल्या काळामध्ये काही वेगळ्या धारणा झाल्या असतील, पण ती बोलू शकत नाही, सांगू शकत नाही, म्हणून तिला सोडून द्यायला लागलं. आता एक पुढे सांगते कर्णाबद्दल, पण त्याच्या जन्माबद्दल पण जे काही काही व्यक्तिमत्व कॉम्प्लेक्स असतात ना, तर ते त्यांच्या जन्मापासूनच सुरू होतं असं मला की कर्णामध्ये पण ना दोन नेहमी तुम्हाला शक्ती दिसतात की एक अतिशय त्याची ती एक चांगली बाजू आहे आणि तितकीच त्याची ती एक खला लोकांकडे जाण्याची जी त्याची बाजू आहे. त्याची सुरुवात बघा कुठे होते की त्याच्या जन्माच्या आधीची जी चर्चा आहे. आता तिने करून बघायचं ठरवलं, आपल्याला मिळाल्यावर चुकलंच, तिचा प्रश्नच नाही की इतकी पण लहान नव्हती पण एवढी मोठी नव्हती की तिला तेव्हा अंदाज नाही आला, पण तरी पण चूक ही चूकच धरली पाहिजे, कारण तिच्या कर्माचं तिला जबाबदारी आलीच आणि कर्णाला मात्र ते नाहक भोगावं लागलं सुरुवातीच्या काळात. पण तिने जेव्हा ते वर जो मिळाला आहे म्हणजे वरदान ते पडताळण्याकरता सूर्याला बोलवलं आणि मग ती म्हणाली की नाही, मी फक्त बघायला म्हणून हे केलं तर बोलवलं तुम्हाला, तर आता तुम्ही आलात तसे म्हणजे तुम्ही परत जा, मी तुम्हाला नमस्कार करते वगैरे. तिथे सूर्यदेव इतके चिडले आणि ते तिला म्हणाले की तू जर का असं मला बोलवून तसंच पुन्हा पाठवलंस, म्हणजे मी इथे द्यायला आलोय ते मी दिलं नाही तर ते, म्हणजे देवता पण बांधलेल्या असतात नियमांमध्ये. आता पुढे अजून त्याच्यात वराचं महत्त्व बघा. ते म्हणतात की तुला ऋषींनी वर दिलाय, त्यामुळे मी त्या ऋषींना पण बांधलेला आहे, त्यामुळे मी जर का तुला हे दिलं नाही तर मी त्या ऋषींचा अपमान केल्यासारखं होईल, ते मी करणार नाही. आणि तिसरी गोष्ट ते तिला असं सांगतात की मी जे द्यायला वर म्हणून आलोय
ते तू घेतलं नाहीस तर मी तुला शाप देईन आणि तुझं सगळं राज्य भस्मसात होईल माझ्या कोपामुळे. आता ह्या सगळ्या चर्चेनंतर ज्या व्यक्तीचा जन्म होतो, म्हणजे म्हटलं तर वर, म्हटलं तर शापाची भीती, तसंच त्याचं अख्खं व्यक्तिमत्व किंवा त्याचं आयुष्य तसंच राहिलंय की त्याला वरदान मानावं का, म्हणजे कवच कुंडल तो घेऊन आला पण त्याचा उपयोग कुणासाठी झाला. म्हणजे पुन्हा तेच एक जी टसल आपण म्हणतो ना की सतत एक फ्रिक्शन सुरू राहते, योग्य अयोग्य, हे करावं की नाही, हे बरोबर आहे की नाही, कुणाबरोबर जायला हवं तर कुणाबरोबर नाही. त्यामुळे ते झालंच. आणि त्याला शाप तर त्याला किती मिळाले, खूप मिळाले. म्हणजे परशुरामांसारख्या गुरूंकडनं पण त्यांनी शाप त्याला मिळाला, कारण तो खोटं बोलला तिथे, असं झालं. त्यामुळे त्याला बरोबर जेव्हा जे आठवायला हवं होतं ते त्याला आठवलंच नाही. परत ब्राह्मणाचा एका शाप मिळाला, त्यामुळे त्याचं रथाचं चाक अडलं, भूमिनी गिळंकृत केलं. पण ह्या सगळ्यापेक्षा ना की कधी कधी शापवाणी उच्चारली जाते, कधी कधी उच्चारली जात नाही. पण कर्ण जे काही द्रौपदीशी वागला ना सभेच्या प्रसंगात, ते खरं त्याचं वाईट कर्म आहे सगळ्यात जास्त, की त्याचा काही संबंधच नव्हता तिच्याबद्दल इतकं वाईट बोलायचा. पण तो जे काही सगळं बोलला आहे ना, तर तिथे पण म्हणजे कसं की इतक्या साध्वीला तुम्ही असं काही केलं तर तुम्हाला आपोआपच शाप मिळणार आहेत. तर असं सगळं ते एकत्र येऊन ते रथाचं चाक तिथे अडकलेलं आहे. आणि म्हणून तर सांगायला लागलं ना कृष्णाला की हा कोण आहे आता धर्माबद्दल बोलणारा, ह्यानी कधी धर्म पाळलाय, ह्यानी काय अधर्मच केला. की जेव्हा द्रौपदीबद्दल तो वाईट साईड बोलला तेव्हा कुठे गेला होता राधा सुद्धा तुझा धर्म. अभिमन्यूला जेव्हा मारलं सगळ्यांनी धरून तेव्हा कुठे गेला होता. त्यामुळे कधी कधी काय होतं माहितीये का की ते चुकत काळ तुमच्या बाजूने असतो, त्यामुळे तेव्हा लगेच त्याचा नाही परिणाम होत तुमच्यावर. पण ते बरोबर काळ आला की ते सगळं एकत्र निघतं. तसं अजून एक कॅरेक्टर म्हणजे कर्णाचं तर तुम्ही म्हणालातच, अश्वत्थामा. हो हो, म्हणजे कौरवांच्याच बाजूनी आहे. आता अश्वत्थामा स्वतः किती डिव्हाइन ओरिजिनचा आहे हे पण जनरली लोकांना माहिती नसतं. कारण त्याच्यामध्ये यमाचा अंश आहे, त्याच्यामध्ये रुद्राचा अंश आहे. त्यामुळे रुद्र म्हणजे शंकराचं पण जे रुद्र हे रूप आपल्याकडे मानलं जातं की तो अत्यंत क्रोध ज्याचा महत्त्वाचा असतो तो भाग त्याच्याकडे आहे. त्यामुळे तो रागीट आहे आणि तो स्वतः रुद्राचा अतिशय मोठा उपासक आहे. त्यामुळे तो रुद्राचा अंश घेऊन आलाय आणि यमाचा पण अंश घेऊन आलाय. त्यामुळे त्याला ते वरदान आहे जन्मतःच. परत त्याला तो एक मणी आहे त्याच्या कपाळावर. मग त्याला वरदान आहे म्हणजे तो जन्माला घेऊन आला, म्हणजे त्यालाही कुठल्या वरामुळे तो जन्माला आला का? नाही, त्याचा तसा जन्म व्हावा म्हणून त्याच्या वडिलांनी तपश्चर्या केली आहे ना, त्यामुळे त्यांना वर मिळाला म्हणून हा जन्माला आलाय. आणि अर्थातच त्याला महाभारतामध्ये काम आहेच म्हणून. पण मला सांगायचं आता हे की आपण ह्या कॅरेक्टरला मिळालेला वर, त्या कॅरेक्टरला मिळालेला शाप, हे जेव्हा आपण बोलतोय तर जिथे खरं तर महाभारताला तुमचं लक्ष वेधायचं असेल किंवा व्यासांना आपलं जिथे लक्ष वेधायचं तिथे मी नेण्याचा हे प्रयत्न करते की कितीही तुम्ही वर घेऊन आलायत, म्हणजे तुमच्या आईवडिलांनी मागितले म्हणून तुमचा जन्म झाला त्या शक्ती घेऊन, पण तुम्ही जर का असं काही केलं तर तो वर अनेकदा शापच ठरतो, शापापर्यंतच जातं ते. आणि महाभारताचा तर मला तर कायम असं वाटतं की वर हा खरं तर शापच होतो नंतर. आणि शाप कधी कधी वरासारखा वाटतो. कारण म्हणजे ऋषी जेव्हा तुम्हाला शाप देतात तेव्हा काही कर्म असतात तुमची ती फिटून जातात तेव्हा तो त्रास सहन करून, आणि तुम्ही मोकळे तरी होता. याचं एखादं उत्तम उदाहरण सर एकाचं उदाहरण असं नाही देता येणार, कारण कसं आहे माहिती आहे का की म्हणजे कर्णाचं घेऊ शकतो आपण की आता त्याच्याकडनं जी चूक झाली, तो जे खोटं बोलला द्रौपदीच्या बाबतीत त्यांनी जे केलं, आपण आता याच्यामध्ये अर्थात जन्म पुनर्जन्म हे मानलं पाहिजे हे बोलताना, कारण महाभारत ते मानते. म्हणजे मी किंवा तुम्ही हा वेगळा मुद्दा आहे, परंपरा मानते एकतर. आणि कितीतरी जन्म सांगितलेत महाभारतामध्ये प्रत्येक कॅरेक्टर्सचे. असे काही कॅरेक्टर्स म्हणजे आहेच आहेत की ज्यांचे तुम्हाला मल्टिपल बर्थ्स आधीचे माहिती आहेत, त्याबद्दल ते येतच. पण आता कर्णाच्या बाबतीत जे झालं ते तिथल्या तिथे त्यांनी भोगलं नसतं, ते कॅरी फॉरवर्ड होतं ना पुढच्या जन्मात. आणि आता स्यमंत पंचकावरती हे युद्ध चाललंय, तर त्या भूमीची अशी योजना का केली, म्हणजे का निवडलं की तिथे जो मृत्यू पावेल त्याला चांगलीच गती मिळेल आणि तो स्वर्गाला जाईल. त्यामुळे आता कसं आहे की जे इतकं चुकीचं वागलं गेलंय, भले कुठल्या योजनेसाठी असेल पण वागताना तर जास्त त्याचं कर्मच असतं, ते एवढं चुकीचं जेव्हा वागलं गेलंय ते आत्ता नाही भोगलं तर पुन्हा यायला लागेल 2दा 3दा 4दा, मग स्वर्गात जाणार कसं, तिथे मिळणार कशी जागा. म्हणून मग परशुरामांनी कर्णाला शाप दिलाय. त्यामुळे त्याला ते आठवतच नाही, त्यामुळे त्याचा अहंकार मोडला गेलाच ना. जो त्याला अहंकार होता सगळ्यांनाच असतो, अर्जुनाला पण आहे, म्हणजे असं काही नाही. कुठला दुर्गुण होता तो यामुळे दूर झाला,
आणि त्याचा रस्ता मोकळा झाला. हे ममत्व अहंकार हे सगळ्यांना आहेत, पांडवांना पण आहेत, सगळ्यांना आहेत. त्यामुळे आपल्याला म्हणून तर आपण बघू शकतो महाभारतात, कारण ते अनेकदा आपल्यासारखीच वागतात कॅरेक्टर्स. पण ते म्हणून ऋषींच्या शापामुळे त्यावेळेचं सगळं फिटून जातं आणि गती पुढे नीट होते. बरोबर बरोबर बरोबर. म्हणजे त्यांच्यामुळे जी कलाटणी मिळते, जी आपण म्हणतो ती ही अशी मिळते. नक्कीच. पण अजून काय सांगता येईल आता म्हणजे शाप आणि वर या विषयावरती? हां, म्हणजे शाप आणि वर यांच्यामुळे कशी कलाटणी मिळते. हां, तर आता हे अजून एक की अर्जुनाचं आपण उदाहरण घेऊ. आता तो भाग प्रक्षिप्त आहे क्रिटिकल एडिशनसाठी. म्हणजे आता थोडक्यात सांगते की भांडारकर संस्थेनी महाभारताची चिकित्सक आवृत्ती, संशोधित आवृत्ती हे प्रकल्प जो हातात घेतला, 48 वर्ष त्याच्यावर काम सुरू होतं. 3 पिढ्या अक्षरशः त्याच्यावर काम करत होत्या. तर सुमारे 800 मॅन्युस्क्रिप्ट्स किंवा हस्तलिखितं वेगवेगळ्या प्रांतातनं गोळा करून वेगवेगळ्या लिपींमधली घेऊन त्यातला एक पाठ कुठला जास्तीत जास्त संशोधित आहे, म्हणजे ऑथेंटिक आहे, हे पण त्यांनी बघितलं. आणि त्याच्यातून जे त्यांनी तयार केलं, महाभारताचा जो पाठ केला, त्याला कॉन्स्टिट्युटेड टेक्स्ट असं म्हणतात. आणि पण त्यातनं त्यांनी जे जे वगळलंय ते पण त्यांनी दिलंय, कारण आपल्याला अंदाज यायला पाहिजे की नक्की काय होतं. कारण महाभारताची खूप व्हर्जन्स आहेत, म्हणजे एकेका प्रांतानुसार असतं. पण त्याआधी काही एडिशन्स होत्या महाभारताच्या. त्यातल्या महत्त्वाच्या 3 म्हणजे कुंभकोणम एडिशन आहे, त्याच्यानंतर बॉम्बे एडिशन आहे आणि कलकत्ता एडिशन. तर ह्यातल्या काही एडिशन्समध्ये तुम्हाला ती कथा सापडते अर्जुनाच्या बाबतीतली, की ती जर का आपण आज घेतली विचारात आता या प्रश्नाच्या उत्तरासाठी, की त्याला अप्सरेचा शाप मिळाला. तो जेव्हा स्वर्गात होता आणि उर्वशी त्याला म्हणाली की माझं मन आलंय तुझ्यावर आणि अप्सरेला नाही म्हणायचं नसतं, तर तू माझा स्वीकार कर स्त्री म्हणून. तर अर्जुन तिला म्हणाला की तू माझ्या पूर्वजांची पत्नी होतीस एका, तर त्या न्यायाने तू मला माते समानेस, त्यामुळे मी तुझा स्वीकार नाही करणार. याच्यावर तिला राग आला. ती अप्सरा आहे, तिच्याकडे पण काही सिद्धी आहेत. तिने त्याला शाप दिला की तुला नारी बनून राहायला लागेल. हा होता शाप. पण अर्जुनासाठी ते वरदान ठरलं ना, कारण विचार करा की म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीत होतं ते, भीम आणि अर्जुनाच्या बाबतीत पण आहे की ते दिसतात पण वेगळे हो लोकांपेक्षा. कारण एक तर ते वरांमधनंच त्यांची म्हणजे दैवी पण त्यांच्यामध्ये आहे. परत तुम्ही प्रसिद्ध जितके होता की जिथे ख्याती आहे की अर्जुनासारखा धनुर्धर कुठे नाही आहे त्या काळामध्ये, त्याला खूप लोकांनी बघितलं असेल, त्याची चर्चा असेल, त्याची चित्र काढली जात असतील, त्याच्याकडे वेगळी माणसं बघून पण आपल्याला जाणवतं की ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे नेहमी इतर लोकांपेक्षा. कसा लपवणार त्याला? या शापाचा त्याला फायदाच झाला ना, कारण तो बृहन्नडा म्हणून राहू शकला. बरोबर, ते म्हणजे की अशी स्त्री की जी खूप मोठी दिसते, म्हणजे धिप्पाड स्त्री, याचा अर्थ बृहन्नरा, त्याचं ते बृहन्नटा किंवा बृहन्नडा असे पाठभेद होतात. पण त्या उर्वशीच्या मिळालेल्या शापाचा त्याला वर म्हणून फायदा झाला आणि 1 वर्ष तो जी आयडेंटिटी लपवायची होती खरी, ती तो पूर्णपणे अज्ञातवासामध्ये त्याला ती करता आली निश्चितपणे. त्यामुळे हे म्हटलं ना की अनेकदा आपल्याला असं वाटतं की अरे अर्जुनासारखा धनुर्धर इतका विक्रमी, त्याला पुरुषोत्तम, परत कसं की त्याला तुम्ही आधी परवार बघितलं तर उलुपी त्याच्या प्रेमात पडली आहे, ती त्याला म्हणते माझ्याशी लग्न कर, त्याचे 3 विवाह झाले द्रौपदी व्यतिरिक्त. असा एखादा पुरुष आणि आपल्याकडच्या तशा कल्पना, त्यांना छेद देत जेव्हा त्याला असा शाप मिळतो तेव्हा असं अरे ऐकायला किती भयंकर वाटू शकतं की त्याला बाई म्हणून राहायचंय, की धनुर्धर आहे, सगळी अस्त्रविद्या त्याला आहे, एकही शस्त्र न वापरता द्रौपदीला जेव्हा कीचक त्रास देतोय तेव्हा अर्जुनाला काही करता येत नाही, कारण तो स्त्रीच्या वेशात असतो. पण अशा माणसाला तो मिळालेला शाप म्हणजे किती वरदान ठरलंय ते बघा. खरं 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 आहे. म्हणजे अशा प्रकारे या कलाटण्या मिळत जातात. नक्कीच. पण आता हे वर तपश्चर्या किंवा शाप शाप याच्यावरती महाभारताचं प्रतिपादन काय आहे? हां, म्हणजे महाभारताचं प्रतिपादन जर का आपण असं म्हटलं की जे आपण आत्ता काही उदाहरणं घेतली त्यानुसार, की ज्याला असं वॉटर टाईट कंपार्टमेंट्स करून आपण जातो ना अनेकदा, म्हणजे ह्याचा संबंध आज आपण म्हणजे महाभारत का हे एवढं चर्चा करतोय आणि या विषयांची त्याच्याशी पण याचा संदर्भ आहे. म्हणजे 2-3 प्रश्नांची उत्तरं होतील खरं या प्रश्नाचं उत्तर देताना. पण ही अशी चौकट म्हणजेच बरोबर, ती तशी चौकट म्हणजेच बरोबर. आणि मग आपल्याला पण तसं असतं अनेकदा की आपल्याला एखादी चौकट आवडत असते किंवा समाजामध्ये त्याला मान्यता असते की ती तशी असेल तरच छान वाटतं. ह्याला सगळ्याला छेद द्यावा लागतो जर का आहे ते आयुष्य मिळाले ते नीट जगायचं असेल तर. तो छेद कसा द्यायचा हे महाभारत शिकवतं. आणि मग कधी कधी जेव्हा आपल्याला तो तसा छेद देता येत नाही आणि आपण जे नाही आहे त्याचा अट्टहास केला
तर काय होतं ह्याचं उत्तर म्हणजे वर आणि शाप आहेत. आणि म्हणून मी म्हटलं की अनेकदा मिळालेला वर हा शापासारखा ठरतो, कारण जे नाही आहे तुमच्यासाठी ते तुम्ही मागितलं तर तुम्हाला फक्त त्रास होणार आहे. एक अंधारीला 100 पुत्र झाले नसते, शांतपणे जगली असते की नाही. किती किती दुःख आलं की सगळेजण मृत्यू पावले. आणि कुंतीला पण जे मिळालं वर म्हणून त्याच्या म्हणजे जे काय झालं की 5 पुत्र तिचे राहिले. पण म्हणजे असे महाभारतात संदर्भ आहे, मी माझ्या मनात सांगत नाही. तुम्ही स्त्री पर्व बघा, तुम्ही त्याच्यानंतरची पर्व बघा, म्हणजे पोस्ट बॅटल पर्वच म्हणते मी युद्धानंतरची, की कुंतीला कधीही शांतता नाहीये, कारण तिच्या मनामध्ये सतत बोचे की तिच्यामुळे कर्णाचं नुकसान झालंय. त्यामुळे उरलेल्या 5 मुलांना जे साम्राज्य मिळालं तेही ती भोगलं नाही तिने. ती सतत त्या दुःखात होती. आणि तिने जेव्हा गांधारी आणि धृतराष्ट्र निघाले आश्रमात जाऊन राहायला, वानप्रस्थाला जाऊन राहतो असं, तेव्हा कुंती पण निघाली त्यांच्याबरोबर. आणि तेव्हा तिने काय सांगितलं युधिष्ठिराला, युधिष्ठिर आणि कुंतीचं नातं फार सुंदर आहे. तो तिचा सगळ्यात मोठा पुत्र आहे. आणि एक ज्याला आपण म्हणू ना की आपण मनातलं गूज करू शकतो एखाद्या मुलाशी, म्हणजे सगळेच लाडके असतात आईचे, पण तो मोठा असल्याने आणि जास्त काळ तिच्या बरोबर आहे, तिच्या पतीच्या निधनानंतर पण तोच त्यातल्या त्यात मोठा होता म्हणून असेल कदाचित, आणि तो सम्राट होता. तर ती त्याला सांगते की तू कर्णाच्या नावाने खूप दान करत राहा, मी गेल्यावर सुद्धा इथून आश्रमात राहायला, मला मिळाली तर थोडी त्यांनी शांतता मिळेल. ह्याच्यातून दिसतं की तिला त्या साम्राज्यातलं काहीही तिला ते घेता येत नाही, कारण तिच्या डोक्यात सतत ते आहे की कर्ण आपला गेला, आपल्यामुळे आपण त्याला सोडून दिलं, त्यामुळे हे सगळं युद्ध झालं, त्यामुळे कुणाला शांतता आहे त्या वरामुळे, जे नाही आहे ते मागितलं समजा काय होतं. त्यामुळे कसं की ती मोहिनीची गोष्ट आहे ना, तसं की आपल्याच डोक्यावर हात ठेवून घेण्यासारखं आहे, जे नाही आहे ते मागितलं की. आणि अनेकदा समजा मिळाला शाप, तरी शाप मिळाला म्हणून, म्हणजे आता अश्वत्थाम्याचीच घेऊ आपण गोष्ट की उदाहरण आहे की अश्वत्थाम्याला जो कृष्णाने शाप दिला, तर अर्थातच त्याचं भयंकरच कर्म झालं त्याच्या हातून, की अनबॉर्न चाइल्ड, की जे जन्माला पण आलेलं नाही अशा गर्भावर त्यांनी ते फेकलं, ऐशिका पर्वामध्ये जे येतं ते. तर काही गरजच नव्हती असं करायची, पण तसं अनेकदा आपल्याला वाटतं, पण काही घटना घडत असतात. तर म्हणून कितीतरी काळ त्याला तशी बळबळती जखम घेऊन फिरायला लागेल. हा जो शाप दिला त्याच्यामुळे त्याचं ते कर्म फिटेल, आणि ते झाल्यानंतर मात्र तो मरणार नाही आहे हे असल्यामुळे, म्हणजे सप्तचिरंजीवांची कल्पना महाभारतात तशी दिसत नाही स्पष्टपणे, पण आजही सप्तचिरंजीवांमध्ये अश्वत्थाम्याचं नाव आहे ना, आहे ते कर्म समजा त्या शापामुळे फिटून गेलं, त्यांनी त्यानंतरची सुरुवात तरी फेअरली करता येईल की काय. त्यामुळे असं हा वर म्हणजे छान, हा मिळालेला शाप म्हणजे वाईट असं त्याच्याकडे न बघता जे आहे तेच खरं बघावं, आणि फारसं काही वेगळं मागायला जाऊ नये असं महाभारत शिकवतं वर आणि शापांच्या दृष्टीने, असं मला वाटतं. पण जे पाहिजे ते मिळवण्यासाठी काम मात्र करायला पाहिजे. अगदीच बरोबर आहे, अगदीच बरोबर आहे. पण मग आजच्या काळात या सगळ्या संकल्पनांचा महाभारताच्या संदर्भात विचार केल्यामुळे आपल्याला काय शिकायला मिळेल? हां, म्हणजे आपण सुरुवात जिथे केली की आत्ताही आपल्याला अशी सिद्धी आहे का की मला वाटलं तर मी तपाला बसते आणि मग मला 12 वर्षांनी मला पाहिजे तो देव दर्शन दिलं आणि मला जे पाहिजे ते मिळेल, असं आता घडत नाही. आता म्हणजे ह्याच्यात मानणं किंवा श्रद्धा अंधश्रद्धा कोणी कृपया आणू नये, मला तिथे जायचंच नाही आहे. आपण ज्या परंपरेबद्दल बोलतोय ग्रांथिक, त्याच्यामध्ये युगांचा संदर्भ असतो. सत्ययुगात, द्वापर युगातपर्यंत हे होतं. कलियुगामध्ये अशा गोष्टी घडत नाहीत, पण चमत्कार घडत नाहीत असं आपण म्हणू शकणार नाही. आपल्याला कळत नसतील, अशा पद्धतीने घडत नसतात जसे लिहिलेत तसे. उद्या कोणीतरी जाऊन पुन्हा एखादं महाभारतासारखं टेक्स्ट लिहिलं की ज्याच्यामध्ये कलियुगातल्या घटनांचा लिहिला, तर तेव्हा ते पुढच्या युगात वाचणाऱ्यांना चमत्कारच वाटू शकतात. पण की त्यामुळे उपासना करू नये, आणि असं माझं म्हणणं नाही की आपल्याला ज्या ठिकाणी आराध्याची उपासना करावीशी जशा पद्धतीने वाटते तशी अवश्य करावी. काही आपल्याकडे गोष्टी या काम्यच सांगितलेल्या आहेत की ती इच्छा धरून पूर्ण करणं, म्हणजे यज्ञ पण आहेत तसे, पण काय माहितीये का की दुराग्रह असू नये त्याच्यात. बरोबर, दुराग्रह असेल की ते मिळेपर्यंत तुम्ही बाकी कशात तुम्ही काही चांगलं बघूच शकला नाही तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे तुम्ही स्वतःला शाप दिल्यासारखं आहे ते, एखादा वर मागावा ह्याच्यासाठी म्हणून. आणि ही सगळी उदाहरणं तुम्हाला महाभारत देतं. त्यामुळे आजच्या काय उमाताई की माणसाची प्रवृत्ती तीच राहणार आहे. तुम्ही रामायण घ्या, महाभारत घ्या, काळ बदलल्यामुळे त्याच्यामध्ये कमी अधिक फक्त होतं.
तीव्रता त्याची बदलते, वाढते किंवा कमी असते. अदरवाईज सगळ्यांना साधारण तेच हवं असतं. सगळ्यांना वाटतं माझ्याबद्दल खूप वाईट झालंय, माझ्याबरोबर जेवढा अन्याय झाला तेवढा कुणाच बरोबर झाला नाही, माझं दुःख मला माहिती, शेजारच्याला सांगून सुद्धा कळणार नाही, हे सगळ्यांनाच वाटतं. खरं खरं. तेव्हाही वाटत होतं. दशरथाला पण असंच वाटलं असेल की माझ्यासारखा शोक कुणाला झाला नाही. धृतराष्ट्राला तेच वाटलंय. पण धृतराष्ट्राने जेव्हा त्याची मुलं गमावली तेव्हा युधिष्ठिरांनी पण गमावली आहेत. पुत्रशोक त्याला पण आहे आणि म्हणून त्याच्या मनाला शांती नाहीये, म्हणून अख्खं पर्व लिहायला लागलं, शांती पर्व नावाचं, युद्धानंतर. त्यामुळे हे नाहीच बदलत, हे कायमच असतं. पण तुम्ही तो अट्टाहास किती करावा आणि कशाच्या मागे जावं, कशाच्या नाही, हे आपल्याला वर आणि शाप आज सुद्धा महाभारतातल्या त्या कथा ज्या आहेत ते शिकवतात. त्यामुळे जे आहे ते थोडं अजून विचारांनी, थोडं संयम ठेवून जर का आपण बघितलं तर आपणच आपलं आयुष्य जास्त चांगलं करू. जे नाहीये त्याच्या सतत मागे लागण्यापेक्षा प्रयत्न करू ना मिळवण्याचा. प्रयत्न सोडायला महाभारत कधी आहारी जायचं नाही. कारण महाभारत अजून एक महत्वाचं टूल किंवा एक महत्वाची संकल्पना देतं, म्हणजे तो एक वेगळा विषय होऊ शकतो चर्चेचा, की दैव आणि पुरुषकार, की नशीब थोर की तुमचं कर्म थोर, नक्की कशामुळे काय झालंय. तिथे पण मिक्स्ड आहे असंच उत्तर खरं तर दिलं पाहिजे. तर तसंच आहे की जे दैवानी मिळालंय आपल्याच पूर्वकर्मांमुळे ते सारखं बदलण्यासाठी आपण काहीतरी वर मागत बसणं आणि मग ते नाही आणि नीट नाही झालं, मग आपल्याला जणू काही शाप मिळालाय का असं आपणच स्वतःचं करणं, हे सगळं न करता जे मिळालंय तेच आपल्याला दान आहे असं समजावं आणि वराप्रमाणे मानून शांतपणे वाटचाल करावी. जितकं चांगलं होईल तितकं करावं, जसं व्यासांनी केलंय. बरोबर. व्यास स्वतः ऋषी होते, ते त्यांच्यामुळे ते सगळा वंश वाढला. ते कधी येऊन साम्राज्य उपभोगत बसले नाहीत. पण जिथे जिथे त्यांच्यासारखा प्रापंचिक कोणी चांगला नाही म्हणता येणार, माहितीये का, की त्यांनी जितका चांगला प्रपंच केलाय ना संन्यासी असून, की त्यांनी मुलं ती 3 जन्माला घातली, पण ती गेल्यावर सुद्धा म्हणजे त्यांनी सोडला नाही त्यांचा सगळा त्याच्यावरचा अधिकार. म्हणजे गरज जिथे होती तेव्हा ते होते ना. विदुर फक्त एक वेगळं कॅरेक्टर आहे त्यातलं, पण अदरवाईज बाकी सगळ्यांना सतत प्रश्न होता धर्म कुठला अधर्म कुठला. जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे ते आपल्या फॅमिलीसाठी येतात, जे पाहिजे ते करतात, सांगतात. सगळ्यातनं म्हटलं तर अलिप्त राहतात. आणि म्हणूनच ते कृष्ण हे नाव त्यांना पण सार्थ आहे की असं दुसरं कॅरेक्टर फक्त कृष्णच आहे, हा द्वैपायन आहे आणि तो मथुरेचा आहे, एवढंच फरक. त्यामुळे खऱ्या अर्थाने वर आणि शाप ह्याच्या मध्ये न अडकता जे आहे ते चांगलं करून शेवटी सगळं कृष्णार्पण असतो असं म्हणावं, असंच मला वाटतं महाभारत आपल्याला आजही सांगतं. अगदी 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 खरं आहे, अगदी खरं. हा फार मोठा संदेश आहे आणि खरोखरच आपण ते फॉलो करायला पाहिजे. नक्कीच. खरं आहे, खरं आहे. आज आपण इतकी छान चर्चा केली शाप आणि वर याच्याबद्दल, खूप वेगळं काही आपल्याला समजलं. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. आणि मी पण खरंच खूप आनंदी आहे आणि धन्यवाद देते तुम्हाला मनापासून की अशा ठिकाणी अशा चर्चा करण्याचं एक वेगळं महत्त्व आहे की कुठे हे होत आहे. कारण प्रसाद प्रकाशनाची स्वतःची एक परंपरा आहे की हे सगळे विषय आत्ता या माध्यमातून, पण यापूर्वी पुस्तकांच्या ग्रंथांच्या माध्यमातून पोहोचण्यासाठी उमाताई सतत अविरत प्रयत्न करत असतात. मी गेली अनेक वर्ष बघते, त्यामुळे त्याच्यात माझा थोडा खारीचा वाटा देता आला, याच्यासाठी मी ऋणी आहे तुमची. आणि या सगळ्या प्रकल्पाला खूप शुभेच्छा माझ्या. मनपूर्वक धन्यवाद. पण तुमच्यासारखी व्यक्ती बरोबर असल्याशिवाय मी पुढे जाऊ पण नाही शकत, तेव्हा आपल्यालाही धन्यवाद. खूप धन्यवाद.